बबलू, ए बाळा बबलू, उठ उठ, शाळेत जायचं बाळा, उठ. थांब ना ग, उठतो. उठ उठ लवकर, उशीर होते. बाबल्या, गाढवाना आलाय का? उठ ना. किती वेळ आवाज द्यायचा तुला? कळत नाही का? शाळेत कधी जाणार आहेस तू? किती वेळ झालाय उठायला? उठ लवकर. आणि तू आंघोळ झाली का तुझी? जा हंडा भरून पाणी घेऊन ये. हे घे कपडे, आंघोळीला पाणी टाकले, आंघोळ करून घे. प्रीती, ए अगं थांब. अगं नाही, मला कॉलेजला जायला उशीर होतोय. अगं महत्वाचं काम आहे. अगं थांब. काय ग? सुहास तुझी लई आठवण काढत होता. कधी? काल तो बोलला की तुला त्याला भेटायला सांगितले. आणि हे तुला कधी सांगितलं त्याने? काल. ठीक आहे, भेट बर का? नक्की नक्की भेट. बबलू. हो मी तुझं दप्तर नीट भरून ठेवलं, एकदा चेक करून घे बरं. ठीक आहे. आवडलं का? हो. आता तुझा डब्बा आणि वेळेवर खा आणि पूर्ण संपायचा. आणि हा तिचा डब्बा, सांग तिला. टिफिन घेतला तू? हो. अशोक, ए बाळा अशोक, अशोक, अरे उठ रे बाळा, किती उशीर झालाय बघ बरं. बबलू पण शाळेत गेलाय. झोपू दे का जरा मला? अरे सोना उठ ना, उशीर होतोय. हे घे बबलू. हो. बबलू, हे घे पैसे. नको राहू ग दे. ताई. राहू दे अरे तुला. नको ताई. राहू दे, होतील खर्चायला. घे. चल चल चल. चलो, आपला कॉलेज तर सुटलं, आता बघू काय करायचं आता. हे अगं ईशा, हाय. हाय प्रीती, तू काय करतेस इकडे? काय नाही, आता तर कॉलेजलाच जातीये. लग्नानंतर बघू, शिक्षण करता येईल. बाकी काही नाही, होऊन जाईल व्यवस्थित. लग्नानंतर बघ काय होतंय शिक्षणाचं. हाय समृद्धी, कशी आहेस? मी बरे आहे. बाकी तुझं काय चाललंय? मला आता शिकण्यात इंटरेस्टच नाहीये. मला फॅशन डिझायनिंग कोर्स वगैरे करायचं. छान आहे, हे पण छान आहे, पण शिक्षण पण इम्पॉर्टंट आहे. बरं ईशा, चल जाते मी, मला कॉलेजला उशीर होतोय. परत बबलूला शाळेत सोडायचंय. चालेल नंतर चालेल, भेटूया आपण. घे काळजी, बाय. बाय.
प्रीती काय रे एवढ्या घाईने बोलवलंस? अगं तुझ्याबरोबर बोलायचं होतं. बोल ना. चल मग. बोल ना, कशासाठी बोलवलं रे? अगं साखरपुडा झाल्यापासून तू फारच बिझी झालीस. तसं नाही रे सुहास, घरात कामं होती खूप. कामं तर सगळ्यांनाच असतात, मलाही काम आहे, पण मी आलोच ना तुला भेटायला. अगं इथं आहे तोपर्यंत तरी भेटत जा. लग्न झाल्यावर कसली भेटत, कसलं काय. तुझ्या भावना कळतात रे मला. आता हेच बघ ना, तुझ्या वडिलांचा आणि माझ्या वडिलांचा जमिनीवरून वाद चालू आहे. मग कसं होईल आपलं लग्न? अगं पण त्यांचा वाद त्यांच्याजवळ राहू दे ना, आपलं प्रेम आपल्याजवळ राहू दे. तसं नाही रे सुहास. चल येते मी, मला खूप उशीर होतो. अगं थांब, झाली का तुझी घाई? तुझं तर नेहमीच आहे. तसं नाही रे सुहास, परत मला बबलूला शाळेतून घेऊन घरी जायचंय. तुला माहिती आहे ना माझी आई कशी आहे ते. मला माहिती आहे का तुझी आई, पण किती दिवसानंतर तू भेटायला आली. बरोबर आहे तुझं, पण काळजी करू नको, मी तुला अधूनमधून भेटत जाईल. तू आज घ्यायला आली मला? का येऊ नको का मी? नाही तसं काही नाही, ये घ्यायला. अभ्यास करत जा जरा, हो मग. भांडणं कमी कर. मी भांडण नाही करू. कुठं गेलतीस का गाव हुंडाळायला? हा, एवढा वेळ असतो होय यायला? आण ते पुस्तक इकडं, अंधार हा खराटा. आली मोठी शिकणारी आजोबा. चल बाय, तुला ना खायला देते, छान छान बनवले तुझ्यासाठी. अगं इथं झाडायचं राहिलंय, झाडून घेते. मग 2 ठिकाणी कचरा आहे. बहीण आहे तुझी? अहो इथं 2 ठिकाणी कचरा राहिला म्हणून तुला सांगत होतो मी. काम धंदा तुला नको करायला आणि तिला शिकवतो का? काय ऑनलाईन कामच बघतो आता मी. आमच्या उन्हाने कसे पिकलेत का? तू लागला शिकवायला, मला ऑनलाईन काम मिळतात. अहो आता सगळी ऑनलाईन कामं झाली आहेत. बघा किती छान छान जॉब आहेत, बरं लय भारी भारी जॉब आहेत. जा बाई तू आज उरकलं तुझं? हो. हॅलो. नमस्कार. नमस्कार, देशपांडे साहेब का? हो बोलतोय. अहो उद्या तारीख आहे म्हटलं. अहो ते तारखेचं झंझट कशाला लावलं माग? आपल्याला ते मिटून घ्यायचंय. सांगा 2 गोष्टी समजून त्यांना. आता काय ते ना ऐकणारा माणूस आहे, तुम्हाला तर माहिती आहे. अहो. मला कळतं की तुम्ही सरळ मार्गी माणूस आहे, पण काय काय करा, काही थोडंफार इकडं तिकडं होऊ द्या, पण आपल्याला त्या भांडणामध्ये इंटरेस्ट नाही बघा. त्यांच्या वकिलाशी बोलून घ्या, कुठेतरी तुकडा पाडा भाऊ. आता कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटत आहे. चालतंय, ठीक आहे, मी बोलून घेतो. पण उद्या तारखेला तरी या. बर बोलून घेतो मी. बर बर या उद्या बर तारखेला. बर 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 ठेवू का? हो ठेवा ठेवा. ओके ओके. हॅलो. हॅलो, मी नरेंद्र बोलतो. अच्छा अच्छा, बोला बोला बोला. ऍक्च्युली मी मुंबईवरून गावाला चाललो होतो, येस येस, बोला बोला. परंतु बस बंद पडली इथं, तर म्हटलं तुम्हाला फोन करावं, मुक्काम करावा तरी. अहो मग थांबा थांबा, मी मोठ्या मुलाला पाठवतो, येईन एक 10-15 मिनटं तुम्हाला घ्यायला. या घरी. अहो घर तुमचंच आहे, असं कसं? हां बर बर बर, पाठवतो मी. हां थांबा थांबा, येईल. प्रीती, हे बेटा. काय झालं बाबा? अगं ते नरेंद्र पाहुणे येतात मुंबईवाले, तू आवरून ठेव जरा. ते आले थोड्या 5-10 मिनटात येतील. आवरून घे थोडं. हां बघ बघ, मी बोललो होतं ना दाजी येणार आहे. तुला तर खोटंच वाटत होतं.
तू गप्प बस रे ना आलाय का? अशोक, ए अशोक, काय बाबा? इकडे रे. काय हो? अरे इकडे म्हणतो ना तुला. अहो काय बोला, काय काम आहे? अरे ते पाहुणे आलेत मुंबईचे, त्याला आणायला जायचं होतं. कोण पाहुणे? नरेंद्र. मग मी काय करू? घेऊन ये. तू काय करू म्हणजे? तुम्हाला काय मी दिसतो काय त्यांना आणायला? मग तुझ्याकडे गाडी आहे, मग आता कोण कोण जायचं? मग अहो आता गाडीत 2-3 दिवस झाले पेट्रोल टाकले, पेट्रोल नाही गाडीत पैसे लागते ना जायला मला तिकडे. काल तुला 100 रुपये दिले ना मी. अहो, काल ते टाकलं होतं पेट्रोल संपलं लगेच. कुठं गावात फिरतो रे चपाट्या? गेलो तो फाट्यावर तिकडं. पैसे द्या मग जातो मग मी. आणि दरवेळेस काय तुम्हाला मीच दिसतो का? दुसरे लोक नाही का कुणी? अरे गाडवा, तुला सांगितलेलं काम करीत जा. अजून तुझं व्हायचंय जायचंय. ते मुंबईचे पाहुणे आहेत, त्यांना व्यवस्थित घेऊन ये. अजून द्या ना 100. 100 आहे रे. दिले. 100च दिलेत फक्त. हा, एवढंच टाक पेट्रोल. काय लय लांब 100 नाही. मध्ये काय होते? अरे खंडोबाचं मला एवढं लांब आहे का तेव्हा आता? मग उद्या लागेल ना मला. उद्या बघू. चल जा. अहो काय बाबा तुम्ही पण. पहा पोरीची काम, एक नंबर कामचोर. आणि तिला बोलल्यावर तुमच्या तर लय नाकाला मिरच्या जमते तो. हा, दिवसभर गावावर हिंडती नुसती. एक काम करायला नको? दिवसभर काम करून करून पार माझे हाताचे तुकडे पडायला आलेत. लेकराला असं सारखं बोलावं नाही. हा, एक दिवशी तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटन ना, तेव्हा तुमची अक्कल आहे ना जाग्यावर येईल. तशी यायची नाही तुमची अक्कल जाग्यावर. आई विना वाढलेली पोरे, समजून घे जरा थोडं. समजूनच घेते मी. तुम्ही समजून ठेवा जरा तुमच्या पोरीला. आपण भरल्या घरात असं उठलं सुटलं की रोजची भांडणं चांगली नाही ना. लेकरासाठी चांगलं बोलावं, चांगलं असतं ते. भरल्या घरात असं बोलावं नाही. आणि तो मोठा पोर ड्युटी अशोक काय करतो त्याच्याकडे कधी लक्ष दिलं का तो? त्याला बोलायचं नाही बरं का. काय केलं हो त्याने? काय मग काम धंद्याचं नको बघायला त्याने आता. लहान आहे अजून तो. कवर लहान आता लग्नाला आला टोनगण लहान आहे. माझं दिसत नाही हो तुम्हाला दुःख? दिवसभर जे मी काम करते ना ते तुम्हाला अजिबात दिसत नाही. तुम्हाला फक्त तुमची लाडकी पोरगी. जरा त्याला बोलत जावा. जरा हिला जशी बोलते तसं त्याला बोलावं ना. माझ्याच लेकाला काय बोलत राहतो? हा, एक ती माया हा गेली आणि गिरी आवडस माझ्या गुरावर ठेवून आहे मी सांभाळायला. मला काही काम येत नाही का? आणलीच मला मोल करीन घरामध्ये कामाला. आई विना वाढलेली पोरी, मी लहानची मोठी केली. तिचा सांभाळ करायसाठी तर तुला केलंय. आणि तुमचं म्हणणं काय मी सांभाळ करत नाही? असं सारखंच टोचून बोलल्यावर कसं वाटतं ते लेकराला? टोचून बोलल्यावर मग नीट समजून सांगा तुमच्या लाडक्या लेकीला. एवढं माझं टोचलेलं बोललेलं टोचतंय ना, लेकीला सांगा. मी सांगतो, पण त्या अशोकला तू पण समजून सांग जरा. काम धंद्याच बघ आता. बाजारात टोकार गेली. बबलू आला का शाळेतून? आलाय, अभ्यासाला बसलाय. जा चहा ठेव थोडा. ठेवते चहा. रामकृष्ण. सकाळपासून नुसती काम करते, रात्र झाली. बबलू, हे बेटा खुर्ची आण रे इकडे. पाहून रे. नमस्कार. असू दे बस. कसं काय झाला प्रवास? त्याचं असं झालं की मी बस तिकीट काढलं होतं वडगावचं. अच्छा. पण बसमध्येच बंद पडली, म्हणून तुम्हाला कॉल केला. पाणी घे. सकाळी लवकरच निघाला होता तुम्ही? सगळे लवकर निघालो होतो. हे बेटा चहाचं भलं. हो आणते. तयारी जोमात सुरू आहे तरी तुमची? हो हो, तयारी जोरात चालू आहे. हो. मग बरी आहे तब्येत? हो, तब्येत ठीक आहे, तब्येत ठीक आहे. कसं काय? बरं आहे का? हो. नाही असू दे, राहू दे, राहू दे. तुमची खरेदी बरकली म्हणायचं. थोडी बाकी आहे, आता होऊन जाईल. वेळ आहे ना अजून? ना, पत्रिका झाल्या छापून? पत्रिका छापल्या आहे, छापायला टाकल्या, आता येतील. आमच्या निम्मे अर्ध्या वाटून झाल्या. वाटल्या पण? वा. चहा घ्या. त्यांना ते घ्या ना, घ्या. तुम्ही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. तसंही मी मुंबईवरून येताना या बॅगमध्ये सोनं आणि कॅश टोटल 25 लाखाचा एवज आहे. बरं बरं बरं. आणि म्हणून मी इथे आलो. बरं बरं. तुम्ही योग्य ठिकाणी आला, तशी काय अडचण नाही. आता तुमचंच घर आहे. नाही, पण तुम्ही आता वडील समान असल्याने मी तुम्हाला सांगितलं. बाकी तुम्ही काय फरक आहे का आम्हाला? असं नाही, असं नाही. काही मनात आणू नका. आराम करायच्या दिवस सकाळी जा तुमच्या पद्धतीने प्रवासाला. हा, ठीक आहे. हा, आमच्या मागे कामं आहेच थोडी. बेटा, लग्नाची तयारी आली म्हणजे उरकत झाली जवळजवळ, नाही का?
हा आता बस झाली. सकाळीच बसला होता माझ्या गाडीत. सकाळी बसलो होतो. बरं. प्रीती बेटा, प्रीती पाहुण्याला घेऊन जा, फ्रेश व्हा, आराम करा. हो. बसा. काय हवंय का तुम्हाला? बरं ठीक आहे. काय हवं असेल तर नक्की सांगा. हो. अगं थांब ना, मला कशी बोलायचं आहे. बस थोडं. मग कसं सुरू आहे कॉलेज? मस्त. आपल्या लग्नाबद्दल तुझ्या मित्रमैत्रिणी ठाऊक आहे? तसं फारसं कोणाला माहिती नाही, पण सुहास माझा मित्र आहे. त्याला गोष्टी सगळ्या माहिती असतात माझ्या, आणि आम्ही दोघे चांगले मित्रमैत्रिणी आहोत. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी त्याला शेअर करत असते, तोही मला शेअर करतो. पण त्याच्या वडिलांचा आणि माझ्या बाबांचा जमिनीवरून वाद चालू आहे. त्यामुळे ना आम्हाला फारसं काही बोलता येत नाही, पण आम्ही अधूनमधून भेटत असतो. बाकी चांगला आहे तो खूप स्वभावाने. काय आणि मेले आत्ताच खाल्लं असं लगे हागायला आलं का तुला? आता 2 घास जास्त झालतोय तुला. जा बा. हे आई आई काय काय थांब ना जरा, एक तुला महत्वाची गोष्ट सांगायची. काय महत्वाची? सांग लवकर. पण तू कोणाला सांगणार नाही. अरे नाही सांगत, सांग. हे बघ, आता जे पाहुणं आले नवीन. कोणतं ते? नरेंद्र मुंबईवाला? हा, तर यातनी तो 25 लाख रुपये घेऊन आलाय. 25 लाख रुपये? सोबत सोनं पण आहे. सोनं पण आहे? हा. मग कोणाला सांगू नको. मी एक डाव रचलेला आहे. डाव? हा. कसला डाव? ते 25 लाख रुपये गायब करायचे. तुम्हाला कोणी मैत्रीण असेल ना? हे बघ, लहानपणीच माझे आई वडील वारले. त्यानंतर मामानेच मला सांभाळ केला. एवढं शिक्षण केलं, मला कामाला लावलं. त्यानंतर माझं रुटीन एवढं बिझी होतं ना, माझं काम, आधी कॉलेज, नंतर काम कंटिन्यू. त्यामुळे एवढा जीवनाचा संघर्ष करीत करीत मला मित्रमैत्रिणी आपल्याला वेळच मिळाला नाही. म्हणून तूच माझी पहिली आणि शेवटची मैत्रीण आहेस. ते जाऊ दे, तुला काही हॉबी काय वाटते? मला जेवण बनवायला आवडतं. वा, बनवायला आवडतं? हो, आणि शिक्षणाची आवड आहे, पण घरचे लवकर लग्न लावून देतात. असं काही नाही, नंतर तर मी शिकून तुला. पण जेवायला बनवायला आवडते तर मला टेन्शन नाही. म्हणजे तसं मला पण खायला आवडतं. प्रवास कसा झाला तुमचा? त्रास झाला नाही? झाला थोडा त्रास. तू कोणाला सांगू? फक्त कोणाला सांगू नको. तशी पण ती काय तुझी सखी पोरगी का? जाऊ दे ना, तू तिचा विषय सोडून. मी फक्त ते सांगतो ते नीट आहे. ही गोष्ट आपल्या दोघांशिवाय कोणालाच माहिती नाही आणि कोणाला कळता कामा नाही. ही गोष्टीची लिंक जर कोणाला लागली तर आपण दोघंजण गुतू बघ. अरे पण काय पण? जे काय करशील ते जरा काळजीपूर्वक कर बाबा. तुला माहिती आहे ना मी कसा पोरगा आहे. आहे पण त्याची नको तू काळजी करू. मी बरोबर बंदोबस्त लावतो व्यवस्थित. 25 लाख रुपये भेटायच्यात. 25 लाखाचा सवाल आहे. बरं चल, पोरांनी बोलावली जातं मी आता. त्यांना पण सांगतो जरा बंदोबस्त लावून देतो. जाऊ का? फक्त कोणाला सांगू नको बरं का? बरोबर. हा चल जातो. मग तुम्हाला जेवायला काय आवडतं? काय बनवू जेवायला आज? तसं मला नॉनव्हेज आवडतं, पण तुला बनवता येते का? तू कुकिंग क्लास केलाय का? मला तर बनवता येतं आधीपासूनच. तुम्हाला काय बनवू जेवायला नॉनव्हेज मध्ये? काही पण जे बनवशील प्रेमा. मी काही कुकिंग वगैरे क्लास लावलेला नाहीये. काय झालं? आई गेल्यापासून सगळी जबाबदारी माझ्यावरच पडली. सॉरी, म्हणजे मला असं तुला दुखवायचं नव्हतं, पण जाऊ दे. काय झालं बबलू? शांत हो, शांत हो. बस काय झालं?
दादांनी आणि मम्मीने ना प्लॅन केलं तुमच्या दोघांना मारायचं. काय? हे तुला कसं काय कळलं? त्यांच्या दोघांचं बोलणं ऐकलं होतं मी कधी? टॉयलेटमध्ये असताना. अच्छा, आता काय करायचं? काय करायचं आता? मला तर काही सुचत नाहीये. अरे हा, तुझा तो मित्र आहे ना सुहास, हो तू मलाच मदत हो. करते. मग बघ ना त्याला कॉल करून, म्हणजे काहीतरी होईल. ठीक आहे, मी सुहासला फोन करते, काहीतरी सुचेल आपल्याला. का अशी वागलीस प्रीती? अगं वाद तर तुझ्या वडिलांचा आणि माझ्या वडिलांचा होता, पण प्रेम तर आपण दोघांनी केलं होतं जीवापाड. पण एक लक्षात ठेव, इथून पुढे तुझ्यासाठी काहीच करणार नाही. आणि हो, तुला माझं तोंड सुद्धा दाखवणार नाही आणि तुझंही तोंड बघणार नाही. प्रीती, हॅलो सुहास. बोल प्रीती, का फोन केलास? एक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय घरामध्ये. म्हणजे परत तुझं आणि तुझ्या आईचं काय झालंय का? आई वडिलांचं नाही रे. मग काय झालं ते तरी सांग. इथं एक प्लॅन तयार केलाय मला मारण्याचा आणि नरेंद्रला मारण्याचा. नरेंद्र म्हणजे तुझा तो होणारा नवरा ना? आमचा जीव धोक्यात आहे खूप, तू लवकर ये रे. ठीक आहे ठीक आहे, काळजी करू नको, मी लगेच येतो. हो ये लवकर ये. काय म्हणते? येईल आता तू. आता काय करायचं का? आता काय होईल आपलं? बाळा तू टेन्शन नको घेऊ, मी येईल. तू काळजी करू नको आणि विचार नको करू जास्त. आता मी सुहासला बोलवलंय ना, तो काहीतरी करेलच माझ्यासाठी. तुला तर माहिती आहे सुहास माझ्यासाठी काही करेल. मस्त कुरकुरे आणले. अरे कधी येईल ना? येईल की. ते बघ आला. आलोय मला मोकळा खिशा हलवीत. अरे आणलं की दादा नो, हे बघा 2 क्वार्टर आणलं मस्त पैकी. आणि आता असं वाटतं कधी जे आहे ना नाईटाच्या खाली घोट जाईन त्याचा एक पॅक मारून मस्तच. तुला बघा, तर लय फुकट्या. घाई झाली, याला नुसती घाई झाली. नाईटाच्या खाली गेलं तर पाहिजे ना, आता मस्त वाटतं ना. कवर फुकटची पेतो. तुम्ही आहे भाई म्हणलं आम्ही फुकटच पेणार ना, तुला आम्ही कोणाला घाबरणार आहे? बघा अरे काय बघा तुम्हाला. तुम्ही आमच्या पाठीशी, आम्ही कोणाला घाबरायचं मग? भाई त्याच सोडा, भरू का गल्ला? अहो भरा पॅक बर. नाईटाच्या खाली अरे राहू थांब द्या. की. ह्याच्यावर- की गल्ला ह्याच्यात राहू शकत नाही जास्त अजून थोडी. धर. हा. हे असं आहे ना आम्ही. हे भाई घ्या तुम्हाला ग्लास. बाकी जरा अहो काही आधी म्हणा बा- चेस. उचल रे भाई फोन, उचल. यायला कोणाचा फोन आला रे? आशक्याचा फोन आहे. उचला की. आधी फोन जाऊ दे, आधी प्या. बोल रे आशक्या. हा संडे भाई, मी बोलतोय. बोल ना आशा. कुठे आहे भाई? बसलो नेहमीच्या. आपलं लय महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. बर बर ये. हा हा. सुहासचा फोन. हॅलो, आलास का तू? बर बर ठीक आहे. ऐक ना, तू बाहेर थांब, मी येते बाहेर. हा, कोणाला दिसून नको देऊ. हा येते मी बाहेर. चल सुहास आला. भाई आला की तुमचा बकरा. कोण रे? यो अशोक. येऊ दे येऊ दे, तुम्ही दोघ जण गप्प बसा, मी बघतो काय आहे ते. भाई तुमच्या पाठीशी आम्ही. बोल काय झालं? काय नाही, बबलू सांगत होता मला. 25 लाख? हा, कधी जाणार आहे तू? तो आज राहणार आहे, उद्या सकाळी 6 वाजता निघणार आहे. चालतंय, करू ना मग. नाही भाई, आपण आत्ताच जाऊन लगेच घेऊन येऊया. अरे आत्ता जायला काय भाजीपाला आहे का त्यो? भाई
घोडा घेऊन येऊ का? अरे घोडा कशाला झुराळ मारायला? हा दांडा बघ ना. जाऊ की मग. निघायचं माग. चला. नाम्या. ए, नाम्या बाटली ठेव. आधी गेम मग बाटली. चला. मी माझ्या घरी पण तुला नेला असतो, पण तुला माहिती आहे आपल्या वडिलांचा कसा वाद आहे. हो. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. तुम्ही असं करा, माझ्या गाडीवर बसा, मी तुम्हाला नेतो माझ्या पद्धतीने कुठे नाही. आजची रात्र फक्त काढू, सकाळी आपण 6 वाजता तुम्हाला तुमच्या मार्गाने पोहोच करतो. आणि तू टेन्शन घेऊ नको. तुला माहिती आहे तुझ्यासाठी तर मी काही करीन. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. ठीक आहे? सुहास तू आला तर माझं तू टेन्शन कमी झालं. टेन्शन घेऊ नको. तू टेन्शन घेऊ नको. ओके चला लगेच निघूया आपण. वेळ न लावता. ह्याचं कसं करणार आहे आता? बाळा तू टेन्शन घेऊ नको, येतो आम्ही. ठीक आहे ओके चल निघूया लगेच फास्ट. कम ऑन. कोण आहे रे तुम्ही? 25 लाख दे. कसले 25 लाख रे? तू बापरे. चल पाय बाजूला. चायला थांब ना. बाई 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 दे पाणी. पाणी घे. तोंड तिकाड तोंडाचं. भाई लय लांब काय गेलं नाही बरं का. अक्षय आता मी त्याला सोडणार नाही. भाई ते काय करते. लवकर. आजची रात्र आपण इथंच काढली पाहिजे, कारण ह्याच्यापेक्षा सेफ जागा आता दुसरी तरी नाहीये मला वाटतंय. हा उद्या सकाळी हा उद्या सकाळी आपण 6 नंतर बघू काय कसं करायचं. ठीक आहे ओके. तुम्ही इकडे बघा रे दोघ जण. भाई आतमध्ये नाहीत. बाबा इथं 2 पोर आणि 1 पोरगी आली, बैठले त्यांना नाही आले इकडे. नाही सापडत राव. अशक्या कुठे गेले असतील रे? भाई 100% मला वाटतं ते बस स्टँड वरती असणार. सकाळी एसटी सुद्धा आहे. ए गायबान्यांनो चला रे तिकडं. ए चला चला ए. बघू त्यांना. अरे सुहास, हा तू जराच नसता तर आमचं काही खरं नसतं. तुझे खूप मोठे उपकार आहे आमच्यावर. तसं नाही रे, हे माझं कर्तव्य होतं. प्रीती तुला राग नसेल तर एक बोलू? हो बोल ना. तू आणि सुहासने लग्न करायला काय हरकत आहे? तसं नाही रे नरेंद्र, तुमचा दोघांचा साखरपडा झालाय ना, मी कसं लग्न करणार आता? प्रीती तुला काय वाटतं यावर? मला तर या क्षणी काहीच सुचत नाहीये. चला आपण महाराजांना विचारू. हो चला बरे. महाराजांना चला. ठीक आहे हो. महाराज महाराज आम्ही खूप मोठ्या एका संकटात सापडलोय. हा सुहास, या सुहासने आमची आज मदत केली आहे. माझा आणि प्रीतीचा साखरपुडा झालाय, परंतु माझ्याकडे असलेल्या पैशापोटी तिचा सावत्र भाऊ आमच्या जीवावर उठलाय. सुहासचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघांनी लग्न करावं,
पण माझं असं म्हणणं आहे की सुहासने प्रीतीने लग्न करावं. तरी तुम्हीच आम्हाला मार्ग दाखवा महाराज, तुम्हीच मार्ग दाखवा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बालका, मी कोण तुम्हाला मार्ग दाखवणारा? मार्ग दाखवणारा करता करता तो तर परमेश्वर आहे. तुमच्यासाठी मी एकच काम करू शकतो. माझ्याजवळ असलेलं नाणेफेक जिंकून तुम्हीच न्याय निवाडा करा. छापा, सुहास, काटा माझा.